नमस्कार. टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, माळशिरस विधानसभा निवडणूक 2024 याची रणधुमाळी चांगली जोरात चालू आहे. माळशिरस तालुक्यामध्ये आपण आलेलो आहोत आज गारवाड या गावामध्ये. आपण गेली 2 ते 3 दिवसापासून या माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावाचा आढावा घेत आहोत. या गावामध्ये जाऊन आपण जनतेशी थेट प्रतिक्रिया साधत आहोत की होणारे आमदार कोण, महायुती का महाविकास आघाडी. याच अनुषंगाने आज आपण गारवाड या गावी आलेलो आहोत. आपण पाहू शकता माझ्या डाव्या हाताला बस स्टँड आहे छोटंसं. त्या बस स्टँडमध्ये काही नागरिक बसलेले आहेत सावलीचा आनंद घेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, आपण त्यांना विचारणार आहोत. या नमस्कार मामा. नमस्कार. गारवाड गावचीच का? हा. बरं, मला एक सांगा, आता निवडणुका आल्यात, हो. काही दिवसावरती आता निवडणूक होणार आहेत. हा. काय वाटतं नक्की मग आमदार महायुतीचा का महाविकास आघाडीचा? तसलं का मला वाचा येतं मला काय. बरं, मग आता तुम्ही मतदान करता का? होय. बरं, आता यंदा मतदान कोणाला करायचं? कमळाला करायचं का तुतारीला करायचं? तुतारीला करायचं. तुतारी म्हणजे उत्तमराव जानकर यांची, त्यांना निवडून देणार. बर, किती टक्के मतदान तुमच्या गारवाड मधनं किंवा किती लोक देतील? शिकलेल्या तुम्हाला कसं वाटतं? हा का नेमा होईल किंवा कमी जास्त हा किंवा कमी जास्त होईल मला काय कमी जास्त होईल. मग आहे का इथं तुतारीची हवा आहे का? आहे का? बर, या ठिकाणी काका म्हणतात की गारवाड गावामध्ये तुतारीची हवा आहे. आपण प्रत्येक जण बसले, आपण सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. मामा नमस्कार. राम राम. राम राम. बरं, आता मला सांगा, हे जसं म्हणाले तसं या बाजूला कोणाची हवा आहे नक्की? हवा बघा तुतारीवर आहे बघा. तुतारीवर आहे. कशी म्हणजे काय काम केलेत ह्या तुतारीने या भागात? मग काय होईल आता काम काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे तुतारीची हवा आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय वाटतं, म्हणजे तुतारी जर निवडून आली तर या तुमच्या गारवाड गावाचा विकास कशा पद्धतीने होईल का? म्हणजे काहीतरी आशा असेल ना? आता कशाची आशा आहे का? पहिल्यापासून तुतारीलाच आहे चालू मत म्हणल्यावर ती माणूस तिकडे जाणार का? तिकडे जाणार. बरं, पहिल्यापासून तुमचं तुतारीला? हो, तुतारीला. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय कोण वाटतंय? आमचं मत आहे की काम ही राम सातपुतेने भरपूर केलेले आहे. बर, काय आणि लाडक्या बहिणीचा ही प्रतिस्पाद ह्याला, त्यामुळं राम सातपुतेला भरपूर मतं पडतील. हा. का बरं असं वाटतं? म्हणजे अजून काय कामं केले त्यांनी? आज हे मागच्या जे आमदार इतके 25 वर्षापासून होऊन गेले तरी त्यांची कामं आमच्या उघडकी डोळ्यासमोर झालीच नाही. ती काय झालंय, फक्त ही एक आहे बघा, म्हणजे बस स्टँड तुम्हाला एक थोडं तेवढं दिलं, लाईटचं एवढं एवढेच दिलेलं. ह्याच्यापेक्षा दुसरं पाण्याचे इतकी अडचण आहे. आता सध्या प्यायला सुद्धा पाणी नाही. बर, काय आता हे आमदार असून पहिल्या 25 वर्षात असून सुद्धा पाणी आम्हाला दिलं नाही. बर, गाव हाय ह्याच स्थळावर आहे. मग आताचे हे जे आमदार आहेत रामभाऊ सातपुते यांनी या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं का? पाणी काय झालंय, 2.5 वर्ष त्यांच्याकडे होते आणि 2.5 वर्षानंतर हे राजकारणाचं चाललं. एकनाथ शिंदेनं गट फोडणे बाजू, अजित बाजू, राष्ट्रवादीनं ही फोडली. त्यामुळं कामं ठप्पच झालेली, कोणाचंच काम होत नाही. बर, त्यामुळं आम्हाला लय तकलीफ आहे पाण्याची. बर, त्यामुळं आणि राम सातपुत्याने सगळी कामं केली. ती सभा मंडप म्हणा, गावोगावी रस्ते दुरुस्त केलेत, डांबरीकरण केलेलं हे आहे. म्हणून आम्ही सातपुत्याला मतदान करणार. गावातील विकास त्यांनी केलेला आहे, डांबरी रोड केलेला आहे आणि नेहमी ते तुमच्या गावाच्या विकासाचं बघतात म्हणून तुम्ही त्यांनाच करणार आहे. आमच्या गावामध्ये रोड केलेला आहे, आमच्या गावामध्ये सुखसुविधा केलेल्या आहेत. 2.5 वर्ष काहीतरी पाण्याची देखील त्यांची काय सोय केलेली आहे. त्यामुळे ते म्हणतात की रामभाऊ सातपुते यांनाच आम्ही फिरशी आमदार म्हणून बघणार आहेत. मामा, तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला काय ना बघा, पाणी फक्त पाहिजे, कोणी काही ना आमदार. बर, मग आता जानकर येऊ नाही तर राम सातपुते, फक्त गावाचा विकास पाण्याचा. आता पाण्याचा विषय बरोबर. आता यांना ह्या दोघांपैकी जर एखादा निवडून दिलं तर पाणी येईल, होय बरोबर का नाही? मग त्या दोघांपैकी नक्की कुणाला निवडून? आता 5 वर्ष रामभाऊ सातपुते होतं, त्याची काय माहिती बरं का. बर, पण पाण्याविषयी तरी काय अजून कोणी घेतलं नाही. बर, ते काय बघत नाही. ती आता मराठा समाजाला इथवर पाईपलाईन आणली. बर, हरिजन समाजामध्ये बंद पाडली, तिकडे वर येत नाही. मग आता प्रश्न मिटवायचा कोणी,
इलेक्शन झाले मिटवतेले. बर त्यामुळे आमचं पाण्याचा प्रश्न आहे. हा. मतदानास काय कोणाला कोणी एका रात्रीत माणूस फिरतो, बर त्याचा काय विषय नाही. पण तुम्हाला कसं वाटतं या दोघांपैकी नक्की म्हणजे आमदार बदलायचा का ठेवायचा? नाही, यावर्षी आम्ही बदल करणार आहे जरा. बदल करणार आहे. हा, तुतारीलाच द्यावा म्हणतो यावर्षी. तुतारी म्हणजे उत्तमराव जानकर. जानकर बघू काय वर्ष काय झालं तर झालं पाहिजे. झालं तर झालं. यंदा काय ते आम्हाला बदल करायचा आहे आणि आम्हाला आमदार सुद्धा बदलायचा आहे आणि तुतारीला जर मतदान केलं तर नक्कीच आमच्या गावात काहीतरी बदल होईल अशी या बाबांची अपेक्षा आहे. आपण यांना विचारूया, तुम्हाला काय म्हणायचं नक्की? आता हे जे निवडणुकीचं रणधुमाळे तुमच्या डोक्यावरती नाम देखील भगवा वाटतोय मला. मग मला सांगा नक्की तुम्ही मतदान मला जरा वेगळ्या पद्धती कुणाला देणार आहे नक्की? आम्ही रामभाऊ सातपुते. हा, का मी विचारलं कारण टिळा देखील तुम्ही भगवा वाढला होता म्हणून विचारलं. भगव्याचा रामभाऊ सातपुते गेले 5 वर्ष झाले आमच्या माळशिरस मतदारसंघात आलेत. बर हा भगवा टिळा माझा 35 वर्षापूर्वीपासून भगवा टिळा आहे बर, कायमचाच. बर त्यामुळे भगव्या टिळ्याचा आणि मताचा काही विषय नाही. फक्त एवढंच की रामभाऊचं काम चांगलं आहे. गोरगरिबांसाठी जनतेसाठी कोण आजारी पडलं त्याच्यासाठी ते कामं करतात किंवा पैशाचे म्हणजे त्यांच्या खिशातलं नाहीत किंवा कुठलंच नाही पण शासनाकडून आपण ते अनुदान मिळवून देतात, गोरगरिबांची कामं करतात. रस्त्यासाठी बी त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. पुन्हा पुलाचं काम असेल, पुलाचा बी कामासाठी निधी दिला आहे चांगला. पण आमच्या सुळक्याचं मंदिर आहे तिथं देखील त्यांनी फॉरेस्ट खात्यामार्फत त्यांनी तिथं बी सुशोभीकरणासाठी निधी दिलेला आहे भरपूर. आज म्हणजे 2.5 वर्षात कमीत कमी नाही म्हणलं तर आमच्या गावामध्ये त्या रामभाऊ सातपुते 8-8.5 कोटी रुपयेचा निधी गारवड वैयक्तिक गावासाठी दिलेला आहे त्यांनी. आता माळशिरस तालुक्यातील काही जनता अशी म्हणते की आम्हाला आता बदल हवा आहे, आम्हाला आमदार नवीन कायचं आहेत, आता हेच आमदाराला पुन्हा चान्स नको अशी काही लोक बोलतायत. तुम्ही तर म्हणतात की हेच आमदार पुन्हा हवेत. नाही तसं जर त्यांचा हे असेल तर मग तुम्ही म्हणजे बाकीचे आमदार ह्याच्या माघारी तुम्ही 30-30 वर्ष 4-4, 5-5, 6 वेळा आमदार बनवून म्हणजे निवडून दिलेत ना. तेच आमदार तुम्ही निवडून दिलेत ना. काय पण ज्याच्या मनाचा प्रश्न आहे ना, ज्याला जो उमेदवार योग्य वाटेल त्या पद्धतीनं करतेली. पण आम्हाला नक्की म्हणजे एक वाटतंय की रामभाऊ सातपुते हे कामाचा माणूस आहे आणि त्याला मतदान चांगलं करून त्याला निवडून द्यावं ही अशी म्हणजे इच्छा आहे माझी मनापासून. आता मला सांगा या गारवाड गावातून साधारणतः रामभाऊंना किती टक्के मतदान पडू शकतं असा एक अंदाज तुमचा? तसं चालूला अंदाज कोणाला सांगता येत नाही. पण एक गावाची एकंदरीत परिस्थिती बघता या गावामध्ये असे असतं ना तुम्ही चौका आता जसं तुम्ही मित्र सगळेजण बसलात हा विषय होतो की नक्की यंदा आमदार कोण होईल, कसा होईल, काय होईल, एकंदरीत याच्यावरून तुम्हाला काय वाटतं म्हणजे किती टक्के पडू शकतं? तसं म्हणजे बरोबर निम्यानं तर गाव होणारच. निम्यानं गाव होईल 100%. राम सातपुते आणि उत्तमराव जानकर म्हणजे का तर नाही एक म्हणजे उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे दोन एकत्र झाल्यामुळं निम होईल. आणि मोहिते पाटील म्हणजे नुसतं उत्तम जानकर जर असतं एकटं तर 70% राम सातपुते आलं, 30% जानकर राहिला असतं. एकंदरीत जानकरांबरोबर मोहिते पाटील आलेत म्हणजे मोहिते पाटलांचा बलाढ्य हात हे जानकरांच्या पाठीचे असल्यामुळं कदाचित जानकर या गावातून निम पडू शकतात. नाहीतर जानकरांना जर पाठबळ जर मोहिते पाटलांचं नसतं तर नक्कीच या गावातून 70% न रामभाऊ सातपुते चालले असते असं यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही महिला भगिनी बसलेल्या आहेत. आपण बऱ्याचशा जणांना विचारलं, आज आपण महिला भगिनींनाच विचारणार आहोत आणि आपण त्यांनाच बोलणार आहोत की नक्की मनातील त्यांचे आमदार कोण. इतरत्र लोक बोलतात पण महिला कधी खोटं बोलत नाहीत. आपण त्यांनाच विचारूया. तर नमस्कार ताई. नमस्कार. आता मला एक सांगा, निवडणुका जवळ आल्यात, येत्या 7-8 दिवसामध्ये निवडणूक आहेत, तर मग आता यंदा माळशिरस तालुक्याचा आमदार बदलायचा का ठेवायचा? 100% तो का बरं ठेवायचा? तो त्यांचं कामच बोलते. रामभाऊ म्हणजे कामाचा माणूस हे पूर्ण तालुक्याला माहीत झालंय. ह्याच्या अगोदर कुठल्याच बहिणींना किंवा महिलांना माहीतच नव्हतं आपला आमदार कोण आहे. आमदार म्हटलं तर त्यांच्या डोक्यात येत नव्हतं. पण आता हा आपला माणूस असं म्हणतात, आपला आमदार असं म्हणतात. आणि प्लस शिवाय त्यांची कामं 2 वर्ष जरी करोनात गेली तर ह्या 3 वर्षात त्यांनी एवढी अफाट कामं केलेत की म्हणजे त्यांचं काम तेच बोलते. त्यामुळे आम्हाला तोच आमदार पाहिजे. गारवाड परिसरातील काही नागरिक होते, पुरुष मंडळी होते, ते म्हणतात की आता काही आजोबा होते म्हणजे ज्येष्ठ नागरिक होते, ते म्हणाले की गारवाड परिसरामध्ये म्हणजे आमच्या या गावामध्ये आम्हाला पाणी नाही, काही नाही, विजय अभावी आमचं गाव हे मागं पडलेलं आहे. तुम्ही तर म्हणतात त्यांनी विकास कामं केले, तर मग हे जे बाकीचे लोक बोलतात ते मग ते काय बोलतात? मूळतः गारवड हा दुष्काळ पट्ट्यातलं गाव आहे.
गेले 50 वर्षापासून रस्ते सुद्धा नव्हते ह्या गावात, पण आमचे रामभाऊ आल्यापासून रस्त्याची सुविधा झाली. पूल नव्हते, म्हणजे लहान मुलांना शाळेत सुद्धा प्रश्न होता. पण ज्या वेळेसपासून रामभाऊ आमदार झाले त्यावेळेस जवळजवळ 95% सगळी पुलाची कामं झालीत, रस्त्याची कामं झालीत. पाण्याचा म्हणजे पाणी काही एका दिवसात येणारा प्रकल्प नाहीये, हजारो कोटीचा तो प्रकल्प असतो. आणि रामभाऊनी शपथ घेतली की तू कुठलं ते आपलं सुळक्याच्या चरणाला पाणी लावल्याशिवाय पुढच्या वेळेस मी गावात येणार नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी योजना आहे आणि नीरा देवधरचं काम जोरात चालू आहे. ही वर्ष येत्या कामावर अवलंबून आहे, येत्या 6 महिन्यात किंवा वर्षात तिथं 100% पाणी पोहोचणार आणि हे गाव दुष्काळमुक्त होणार. बर, आता एकंदरीत तुम्ही म्हणालात की रामभाऊच पुन्हा आमदार हवेत, तर एकंदरीत या गावातून महिलांचा किती टक्के प्रतिसाद हे रामभाऊंना आहे? 100% प्रतिसाद आहे. काही ठिकाणी तर महिला अशा म्हणाल्यात की आपला सक्का भाऊ सुद्धा आपल्याला एवढं लक्ष देत नाही किंवा एवढं पहिलं गोष्ट म्हणजे हे महायुती सरकार महिलांचा विचार करणारं सरकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तेच धोरण घेऊन किंवा तेच मार्गदर्शन घेऊन रामभाऊ हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आत्तापर्यंत त्यांनी निधीची कमतरता आम्हाला कसलीच भासू दिली नाही. जेव्हा आमदार झाले आपले भाऊ तेव्हापासून माळशिरस तालुक्याला अक्षरशः निधीचा पाऊस पडलाय आणि फक्त त्यांनी गारवडचाच विचार केला नाही तर 108 गावांमध्ये त्यांनी असा भरघोस निधी दिलाय. त्यांचं विकासाच्या कामाची पॅम्पलेटच सगळीकडे पसरत आहेत. तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजना प्लस रामभाऊचं काम प्लस लाडकी बहीण योजना हे दोन्ही सपोर्टिव्ह कामं झाल्यामुळं एकही महिला आपल्या भावाला विसरणार नाही आणि 100% रामभाऊला निवडून देणार. पाहू शकता, या गारवाड परिसरातीच नव्हे तर माळशिरस तालुक्यातील महिला भगिनी बोलण्याकरता घाबरतात. पण या ताई अशा आहेत की यांनी देवेंद्र फडणवीस अत्यंत निकटवर्ती आहे, त्यांच्या कामाचा आढावा सांगितला. म्हणजे महिला देखील कुठं मित्रांनो मागं नाही आहेत, महिला आता खूप पुढे गेलेल्या आहेत. आपण आणखीन काही महिलांना विचारूयात. ताई नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आता आमदार यांनी सांगितलं म्हणून ते सांगणार का आता वेगळं काय सांगणार? नाही, आमचं ठरलंय. काय ठरलंय तुमचं नक्की? आमचे विद्यमान आमदार आणि भावी आमदार रामभाऊच असणार आहे. रामभाऊच असणार आहे. का बरं तुम्ही म्हणालात की रामभाऊच असणार आहे? आता ते कारण सांगायचं झालं तर विचार करण्यासारखं काहीच नाही. कारण तळागाळातील लोकांना, जनसामान्य लोकांना सगळ्यांनाच माहीत आहेत आमदार काय आहेत ते. आणि आम्ही सांगणं म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, सभामंडप असतील. आता आमच्या गावाचाच विकास म्हणायचं झालं तर 9 कोटी निधी दिला आमच्या गावासाठी रामभाऊंनी. आणि आजपर्यंत आम्हाला आमदार म्हणजे काय पद असतंय किंवा कोण असतात हे देखील आम्ही पाहिलं नव्हतं किंवा आम्हाला पाहायला भेटलं नव्हतं की आमदार हे एक पण पद असतंय किंवा आपण त्यांच्याशी भेटून एक काय कामं करू शकतो हे आम्हाला कधीच माहीत नव्हतं. पण या आमदार साहेबांनी अगदी छोट्या छोट्या मुलांच्या मनात देखील एक स्थान निर्माण केलं आणि आमच्या माता भगिनींच्या मनात तर ते भाऊ म्हणूनच आता इथून पुढे आम्ही त्यांनाच भाऊ मानतो आणि त्यांनी इथून पुढे तर आमचा टाकलेला शब्द मोडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला रामभाऊच BJP कडून आमदार साहेब म्हणून पाहिजेत. रामभाऊच यांना BJP कडून आमदार पाहिजेत. आणि लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेचा मला वाटतं या महायुती सरकारला बराचसा फायदा झालेला आहे. यातून लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं देखील बोलले जाते. आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोण व्हावेत आमदार? आपले भाऊच, रामभाऊच व्हायला पाहिजे, 100% तेच व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. की कारण की त्यांनी आम्हाला बरंच सवलती दिलेत आणि त्यांनी भरपूर कामं केलेत, त्यामुळं आमच्यासाठी आमचे भाऊच पाहिजेत. एक गंमत म्हणून तुम्हाला सगळ्यांना विचारतो की जरा कॅमेरा इकडे घ्या. गंमत म्हणून यांना सर्वांना तुम्हाला म्हणजे तुम्ही ताई तुम्हाला सगळ्यांना मी विचारतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला महिलांना भेटलेले आहेत. मला सांगायचं असं की लाडका भाऊ, लाडका दाजी, लाडका मामा अजून तर नाही आहे, फक्त लाडक्या बहिणीच आहेत. मग या लाडक्या बहिणीला त्या भावानं पैसे दिले म्हणूनच त्यांना मतदान करायचं का? गंमत खरं खरं सांगा. लाडकी बहीण योजना तर आता आली, पण गेले 5 वर्षापासून रामभाऊंचं विकास काम आमच्या तालुक्यात सुरू आहे. बरं, आता या लाडक्या बहिणीचे पैसे फक्त बहिणींना मिळालेत, बरोबर आहे का नाही? तुमच्या नवऱ्यांना भेटल्यात का? नाहीत. मग तुमचं मत फक्त रामभाऊला पडत, तुमच्या नवऱ्यांचं मत नक्की कुठं पडल? तुमच्या घरातल्या सासऱ्यांचं मत कुठं पडल? बघा, कदाचित त्यांचं मत दुसरीकडे असायचं. काय म्हणाल? नाही, आता सुशिक्षित पिढी आहे, विचार करणारी पिढी आहे आणि पुढच्या 5 वर्षाचा विकास बघणारी पिढी आहे, पुढच्या पिढीचा विकास बघणारी पिढी आहे. आता जे लबाड लोक असतील किंवा जे फसवे असतील, तात्पुरते आश्वासन देणाऱ्यांना कोणीही घाबरत नाही, म्हणजे कोणीही त्याला विकास बळी पडत नाही. त्यामुळं जो खरं काम करतोय तोच इथला दावेदार राहणार, म्हणून आमचे रामभाऊच असणार आहे. मावशी, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला काय नाही, आमच्या गावाला पाणी जर दिलं ना तर तीच भाव आमचं.
तीच भाव हा. मग आता पाणीचा जर विषय म्हटला तर महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर जर निवडून आले तर असं वाटत नाही का ते पाणी देतील? तसं नाही, आपण मत दिलं ना तर भाऊ पाणी देणारच ना. देणारच ना. हा. मग आता या 5 वर्षामध्ये भाऊंनी या गावाला पाणी दिलं नाही का? आता हा पाणी दिलंय, पण टँकर तर आहे ना, फरज त्यांनी आमच्या घरी आणून दिलंय पाणी. टँकरने तुम्हाला पाणी त्यांनी आणून पुरवलेलं आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये टँकरने यांना पाणी त्यांनी पुरवलेलं आहे. त्यामुळं आमचा भाऊ रामभाऊ आणि आम्ही रामभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, या सगळ्या भगिनी बोलत आहेत. आपल्याबरोबर आणखीन काय भगिनी त्या काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कोण व्हावेत आमदार? यांनी सांगितले म्हणून का काय बदल काय? तसं काय नाही बरं का. जे आमच्या गावाला पाणी पुरवठा करतील त्यांनाच आम्ही मत देणार, तेच आमदार व्हावेत अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. बर, पाणी पुरवठा म्हटलं तर हे आमदारांनी आतापर्यंत पाणी दिले का? दिलंय की. दिले ना. हो. आता ते म्हणतात टँकरने दिलंय. मग तुमच्याकडे काय नळ आहेत का? कसे आहेत काय? नळ आहेत, पण कसं ते नळ कसं उन्हाळ्यात नळानं पाणी नाही हे होत आणि सगळ्यांना पाणी पुरत नाही, त्यामुळे टँकरमध्ये देतात पाणी ते. देतात. हो. काय मग वाटतं, मग रामभाऊच येतील का या गावातून? हो. मग तुमचं मत रामभाऊला पडलं. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? हो, भेटलं. किती घेतलं? 7,500 रुपये. लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये या ताईंनी घेतलंय. या ताईचं मत फक्त रामभाऊला आहे. आणि तुमच्या नवऱ्याचं खरं सांगा, तर त्यांचं मी काय सांगू शकत नाही. का बरं? 1,500 रुपये त्यांनी यांना मिळालेत, त्यांचं नाही सांगू शकत ना. बोला ना कॉन्फिडेंटली. हा? त्यांचं तुमच्या नवऱ्याचं मत कोणाला नक्की नाही सांगू शकत ना. संभ्रमात आहे महिला, कारण महिलांना फक्त आणि फक्त लाडका भावाने पैसे दिलेत, लाडक्या दाजीला नव्हे. म्हणून दाजींचं बहिणी सुद्धा काय सांगू शकत नाही नक्की मत कोणाकडे आहेत. मात्र रामभाऊला इथून या गावातील गारवाड परिसरातील महिलांचं प्रतिसाद मानावं तर खूप असं मोठं दिसून येतंय. या ठिकाणी स्थानिक एक किराणा दुकान आहे. किराणा दुकानात बरीचशी लोक येत आहेत. आपण त्यांना विचारूया नक्की आमदार त्यांना कसे हवेत. नमस्कार मामा. नमस्कार. आता 2024चा आमदार बदलायचा का ठेवायचा? बदला ही आपलं काय त्याचं नाव आहे, हे राम सातपुतेलाच द्यायचं आपल्याला. का बरं असं वाटतं की रामभाऊ सातपुतेचा आमदार व्हावे? हे चांगले काम करतात वगैरे, हे लोकांची इज्जत करते ते, त्यांच्याकडे गेल्यानंतर ती हे सर्व कामं वगैरे करते ते गावातली ते. हा, त्याच्यासाठी त्यांनाच निवडून द्यायचं, त्यांनाच निवडून द्यायचं. आता मला सांगा, या गेल्या 25 वर्षामध्ये, या 5 वर्षामध्ये तुमच्या गावाचा काय विकास त्या रामभाऊ सातपुते यांनी केलेला आहे? ते आता जे आमच्या गावात सडका वगैरे, पाणी, त्यांनी रस्त्याची कामं वगैरे त्याने आणणे केलेली, ती त्याने मंदिराची कामं वगैरे दिले, ते पैसे त्याने आणणे, काय काम अजून पेंटिंग चालू आहे ती, असं आहे. त्यामुळं त्यांना निवडून द्यायचं आहे आमचं मत आहे. तुमचं मत आहे की त्यांना निवडून द्यायचं. तुम्हाला काय वाटतं? मग या जरा अलीकडे बोललं तर आम्हाला बरं वाटेल. काय नाव आपलं? नंदलाल मगर. बरं, मगर साहेब मला एक बोला की काय वाटतं, म्हणजे आमदार आता हे पप्पाच का तुमचे? पप्पा म्हणाले की आमदार आता ते ठेवायचं, बदलायचं नाही. एक मुलगा म्हणून, एक मतदार म्हणून काय वाटतं, बदलायचा का ठेवायचा? त्यांच्या पद्धतीने ती म्हणली त्याच बरोबर प्रमाणे करायचं, त्याच बरोबर करणार. का बरं असं वाटतं की रामभाऊच पुन्हा आमदार व्हावे तुम्हाला? त्यांनी कामं केली ना लोकांची, काय लोकांची दवाखान्याची, काय खर्च हे जे पाण्याचं त्यांनी केलेली कामं आहेत. आता मला एक सांगा, तुमच्याकडे या किराणा दुकानामध्ये बरीचशी लोक येतात, तर काय बरं चर्चा एकंदरीत, म्हणजे महाविकास आघाडी का महायुती? तसं चर्चा अजून तसं काय कोणाची नाही झालेली. नाही. आता बघा ना, 7-8 दिवस राहिलेत, 7-8 दिवसामध्ये आता निवडणुका आल्यात, तरी पण एक चर्चा म्हणून जर तुम्ही ऐकली असेल तर? तसं अजून कोणीच विषय काढलेला नाही. मग तुमचं मत काय, मग कोणाला देणार तुम्ही मत? आमच्या पद्धतीने आम्ही मतदान करणार, तुमच्या पद्धतीने करणार. आता म्हणालात की आमदार तेच ठेवायचे, ते ठेवणारच. आम्ही कसं आहे, जनतेचा प्रश्न आहे, ते कोणाला द्यायचं कोणाला नाही निवडून त्यांचं. मग तुमचं मत बहुमूल्य मत कोणाला? भाजपलाच होणार. भाजपलाच. किराणा दुकानातून हे दोघं बापलेक आहेत, त्यांचं मत आहे की आमचं मत हे भाजपला असणार आहे, कारण रामभाऊ सातपुतेंनी भरपूर विकास कामं केलेत आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार. शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन चाललेत, आपण त्यांना डायरेक्ट विचारूया, काय जाता जाता
बरीचशी लोक, काही लोक बोलतात तर काही लोक बोलत नाहीत. आपण यांना बोलतो करूया. नमस्कार. नमस्कार. आता 2024च्या निवडणूक आल्यात, आमदार ठेवायचा का बदलायचा? नाही, बदलावं लागतोय. बदलावं लागतोय. कोण येईल असं वाटतं मग या भागातून तुमच्या? महायुती का महाविकास आघाडी? आमचं राम सातपुतेच. राम सातपुते. राम सातपुते गेल्या पंचवर्षिकला आहेत. आता बदलायचं नाही तेच त्यांनाच ठेवायचं आम्हाला. त्यांना ठेवायचा कारण की आमच्या गावात भरपूर निधी आलेला आहे, ह्याच्या आधी आला नव्हता निधी. आला नव्हता. आणि का बरं त्यांना ठेवायचं? म्हणजे काय काय कामं भरपूर आहेत त्यांची. काय कामं केली? अहो सगळे गावात जेवढा ह्याच्या आधी निधी आला नव्हता त्यापेक्षा 7.5 कोटी निधी आला गावात. 7.5 कोटी निधी आला. आणखीन काय केलं त्यांनी? भरपूर कामं केली ते. भरपूर कामं केली. लाडकी बहीण योजना आली, सगळे बरेच कामं केली त्यांनी. तुमची किती मतदान आहे तुमच्या घरामध्ये? माझं 6 आहे. 6. तुमच्या 6चे 6 मत नक्की कोणाला हो, जातील? सातपुतेला भाजपला जाणार. बघू शकता, ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये चालले होते आणि त्यांनी आवर्जून, मी एक जणाची प्रतिक्रिया घेत असताना आवर्जून त्यांनी ट्रॅक्टर थांबवला आणि थांबून त्यांना बोलावंसं वाटलं की आमचा आमदार हा रामभाऊच असणार आहेत. डायरेक्ट आपण या ठिकाणी भरपूर ग्रामस्थ जमलेले आहेत, त्यांना जे विचारूया. थेट प्रश्न तुम्हाला, आमदार बदलायचा का ठेवायचा? बदलायचा. कोण म्हणजे महाविकास आघाडी का माहिती? महाविकास आघाडी. का बरं असं वाटतं तुम्हाला की आमदार? आमचा स्थानिकचा आमदार आहे. स्थानिक आमदार. स्थानिक आमदार आहेत म्हणून ते स्थानिकच राहतं ना. स्थानिकच राहतं. बरोबर आहे. काय वाटतं तुमच्या गारवाडा परिसरामध्ये विकास करतील? विकास करतील की. विकास करतील. हो, करतील. मग कोण आमदार कोण म्हणजे कोण आहेत? नाव काय आहे? उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर आहेत. आणि आम्ही आमच्या स्थानिक या गावातील आहेत, या मतदारसंघातील आहेत, म्हणून त्याच उमेदवाराला आम्ही आमदार म्हणून करणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? हो, तीच आहे. कोण? उत्तमराव जानकर. का बरं असं वाटतं? स्थायिक असल्यामुळे काम करेल असं आश्वासन आहे. असं आश्वासन. पहिल्याला बाहेरच्या दिल तर त्यानं काम केलं नसल्यामुळं पलटी मारायचं धरलंय. तुम्हाला कसं वाटतं? आमचंही तीच मत आहे. काय मत आहे? आमचंही आपलं हीच आहे, जानकर साहेब. ते बोलतायत म्हणून नाहीत ना? नाही त्यांचा विषयच नाही काय. आम्ही असतानाच माणसं खास मोहिते पाटलाची माणसं. बघा, या गारवाड परिसरामध्ये, या गारवाड गावामध्ये मोहिते पाटलाचे सुद्धा देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. तुम्हाला कसं वाटतं काका? आम्हालाही वाटते जानकारी यावं. या गारवाड गावामध्ये काही मोहिते पाटलांचे देखील कार्यकर्ते आहेत, काही समर्थक आहेत त्यांचे, आणि ते म्हणतायत की या ठिकाणाहून जानकर यांना 80% मतदान होऊ शकतं. तुर्तास आपण या माळशिरस मतदारसंघातील प्रत्येक गावात जात आहोत आणि या गावात जाऊन आपण आढावा घेत आहोत. नक्की होणारे आमदार कोण या विषयावरती आपण असंच पुढे जाणार आहेत. तत्पूर्वी आपणास काय वाटतं आपण देखील कमेंट्स करून नक्की कळवा. आमदार होणारे महाविकास का महायुती? नक्कीच आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आमच्या दररोजच्या ताज्या आणि अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. कॅमेरामन फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, गारवाड, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.